नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वी गणित भाग 2 यातले प्रकरण 4 भौमितिक रचना यातला घटक आहे वर्तुळ स्पर्शिका काढणे। त्यामधला पहिला प्रकार वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळाला स्पर्शिका काढणे। त्यासाठी आपण उदाहरण निवडलेलं आहे। केंद्र P व त्रिज्या 3.2 सेंटीमीटर असलेल्या वर्तुळाला त्यावरील M बिंदूतून स्पर्शिका काढा। त्यासाठी आपण कच्ची आकृती या ठिकाणी काढलेली आहे। P केंद्र असलेले वर्तुळ दाखवलेले आहे। या वर्तुळाची त्रिज्या 3.2 सेंटीमीटर आहे। वर्तुळावर M हा एक बिंदू आहे। M बिंदूतून जाणारी रेषा L म्हणजेच वर्तुळाची स्पर्शिका काढावयाची आहे। या कच्च्या आकृतीला अनुसरून आपण प्रत्यक्ष रचना करणार आहोत। त्यासाठी सर्वप्रथम P हा वर्तुळाचा केंद्रबिंदू निवडला। P केंद्रबिंदूवरती 3.2 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ आपल्याला काढावयाचे आहे। त्यासाठी कंपासामध्ये योग्य पद्धतीने 3.2 सेंटीमीटर अंतर मोजून घ्यावयाचे आहे। कंपासाचं एक टोक 0 वर, दुसरं 3च्या पुढे बरोबर दुसऱ्या रेषेवरती योग्य पद्धतीने कंपासमध्ये पट्टीच्या सहाय्याने अंतर मोजून घ्या आणि P केंद्रबिंदूवरती ठेवून वर्तुळ काढा। वर्तुळ काढल्यानंतर वर्तुळाची जी त्रिज्या आहे ही त्रिज्या आपण या ठिकाणी दाखवणार आहोत। त्रिज्या 3.2 सेंटीमीटर वर्तुळाचा आहे। तो M बिंदू शक्यतो उजव्या हाताला या ठिकाणी घ्या म्हणजे सोयीस्कर होईल। M बिंदू वर्तुळावर घेतल्यानंतर M बिंदूतून जाणारी केंद्र P ला जोडणारी रेषा काढा। ही रेषा वर्तुळाच्या बाह्य भागापर्यंत या पद्धतीने वाढवा। M बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढण्यासाठी M बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा। त्रिज्या 3.2 सेंटीमीटर आहे, त्यापेक्षा थोडंसं अंतर कमी करा आणि M बिंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजूला समान अंतरावरती कंस करा। हे कंस काढून घेतल्यानंतर या कंसांचे छेदनबिंदू जे आहेत ते या पद्धतीने आहेत। या कंसांच्या छेदनबिंदूवरती ठेवून M बिंदूतून जाणारी स्पर्शिका काढण्यासाठी कंसाच्या छेदनबिंदूमधलं जे अंतर आहे त्यापेक्षा थोडंसं अंतर कमी करा। पहिल्या कंसाच्या छेदनबिंदूवरती ठेवा आणि PM रेषेच्या वरती आणि खाली कंस करा। आता दुसऱ्या कंसाच्या छेदनबिंदूवरती ठेवा आणि PM रेषेच्या वरती आणि खाली अशा पद्धतीने कंस करा। हे दोन छेद कंस जे मिळालेले आहेत, या छेद कंसांचे छेदनबिंदू जोडल्यानंतर आपल्याला जी रेषा मिळेल ही रेषा M बिंदूतून जाते। ही रेषा म्हणजेच या ठिकाणी वर्तुळाची स्पर्शिका L आहे। अशा पद्धतीने वर्तुळ केंद्राचा उपयोग करून वर्तुळावरील बिंदूतून जाणारी स्पर्शिका वर्तुळ स्पर्शिका काढणे। प्रकार 2 वर्तुळ केंद्राचा उपयोग न करता वर्तुळाला स्पर्शिका काढणे। उदाहरण निवडलेलं आहे। 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा। या वर्तुळावरील कोणत्याही बिंदूतून वर्तुळ केंद्र विचारात न घेता स्पर्शिका काढा। कच्ची आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे। O केंद्र असलेले 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढावे लागेल। या वर्तुळावर कोणताही बिंदू म्हणजे C बिंदू जर निवडला तर यातून जाणारी स्पर्शिका म्हणजे रेषा CD किंवा रेषा L आपल्याला काढावयाची आहे। ही स्पर्शिका काढण्यासाठी वर्तुळ केंद्र विचारात घ्यावयाचं नाही। मग त्यासाठी वर्तुळावरती A आणि B हे बिंदू निवडलेले आहेत, हे आपण आपल्या इच्छेने निवडू शकतो। या कच्च्या आकृतीला अनुसरून प्रत्यक्ष रचना करण्यासाठी सर्वप्रथम या ठिकाणी O हा
केंद्रबिंदू निवडला. नंतर 3.6 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढण्यासाठी कंपासामध्ये पट्टीच्या साहाय्याने 3.6 सेंटीमीटर अंतर योग्य पद्धतीने मोजून घ्या. हे अंतर मोजल्यानंतर ओ बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा आणि वर्तुळ काढून घ्या. वर्तुळ काढल्यानंतर वर्तुळावर सी हा बिंदू या ठिकाणी दाखवला. नंतर वर्तुळाची जी त्रिज्या आहे ती आपण काढून घेऊया. ही त्रिज्या ज्या ठिकाणी मिळते त्या ठिकाणी बी असं नाव द्या. ओ बी हा जो रेषाखंड आहे ही वर्तुळाची त्रिज्या 3.6 सेंटीमीटर लांबीची आहे आणि कच्च्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे ए हा बिंदू वर्तुळ कंसावरती या ठिकाणी घेऊया. आता ए बी हा रेषाखंड जोडला, ए सी हा एक रेषाखंड जोडला, तसंच बी सी हा एक रेषाखंड जोडला. आता त्रिकोण ए बी सी हा वर्तुळामध्ये अंतरित झालेला मिळाला. सी बिंदूजवळ स्पर्शिका काढण्यासाठी वर्तुळाचा केंद्रबिंदू वापरावयाचा नाही. वर्तुळ केंद्राचा वापर न करता स्पर्शिका काढताना त्रिकोण ए बी सी जो तयार झालेला आहे याचा कोन बी ए सी हा जो कोन आहे या कोनाच्या बाजू बी ए आणि बाजू ए सी आहे. या कोन बी ए सीचा एकरूप कोन सी बिंदूजवळ काढायचा आहे. मग बी ए आणि ए सी या ज्या कोनाच्या बाजू आहेत या बाजूंवर या ठिकाणी आपल्याला कंस करावयाचा आहे. हा कंस करण्यासाठी कंपासामध्ये जे अंतर तुम्ही निवडाल हे तुम्ही तुमच्या इच्छेने निवडू शकता. अशा पद्धतीने तुम्ही कंस काढून घ्या. याच मापाचा कंस आता सी बिंदूवर देखील काढा. या पद्धतीने कंस काढल्यानंतर बाजू बी ए आणि बाजू बी सी यांच्यामधलं जे अंतर आहे हे अंतर कंपासामध्ये मोजून घ्या. एवढं अंतर आहे, या अंतरावरती कंस करा. बी ए आणि ए सी मधलं जे अंतर आहे हे अंतर म्हणजेच कोन बी ए सीचं माप आहे. आता ए सी बाजूवर काढलेला हा जो कंस आहे यावरती ठेवा आणि छेदकंस काढा. आता आपल्याला एकरूप कोनासाठी या ठिकाणी छेदकंस जो मिळालेला आहे हा छेदकंस आणि सी बिंदू यातून जाणारी जी रेषा आहे ही रेषा म्हणजेच वर्तुळाची स्पर्शिका होय. ही स्पर्शिका म्हणजेच रेषा सी डी, हिला एल असेही नाव देता येऊ शकेल. अशा पद्धतीने वर्तुळ केंद्र विचारात न घेता आपल्याला वर्तुळावरील बिंदूतून वर्तुळाला स्पर्श करणारी स्पर्शिका काढता येते. वर्तुळ स्पर्शिका काढणे प्रकार तिसरा. दिलेल्या वर्तुळाला त्या बाहेरील दिलेल्या बिंदूतून स्पर्शिका काढणे. उदाहरण या ठिकाणी घेतलेलं आहे. केंद्र ओ असलेले 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून 5.7 सेंटीमीटर अंतरावर पी बिंदू घ्या. पी बिंदूमधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. कच्ची आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. ओ केंद्र असलेले 3.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ आपल्याला काढावयाचे आहे. ओ या केंद्रापासून 5.7 सेंटीमीटर अंतरावर असणारा पी बिंदू या ठिकाणी दाखवलेला आहे. पी बिंदूमधून वर्तुळाला स्पर्शिका पी ए आणि पी बी आपल्याला काढावयाच्या आहेत. कच्च्या आकृतीला अनुसरून आता प्रत्यक्ष रचना या ठिकाणी करूया. सर्वप्रथम वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ या ठिकाणी घेतला. ओ या केंद्रबिंदूवरती 3.5 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ या ठिकाणी आपल्याला काढावयाचं आहे. कंपासामध्ये पट्टीच्या साहाय्याने योग्य पद्धतीने 3.5 सेंटीमीटर अंतर मोजून घ्या आणि ओ या केंद्रबिंदूवरती ठेवून वर्तुळ काढून घ्या. हे वर्तुळ काढल्यानंतर ओ या बिंदूपासून पी हा बिंदू 5.7 सेंटीमीटर अंतरावर आहे.
ओ बिंदूजवळ पट्टीची शून्याची खूण जोडा आणि 5.7 सेंटीमीटर अंतरावरती या ठिकाणी जो बिंदू मिळेल हा बिंदू म्हणजे पी बिंदू ओ पी रेषाखंड जोडून घ्या. ओ पी 5.7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड तयार झाला. पी बिंदूतून स्पर्शिका काढण्यासाठी ओ पी रेषाखंडाचा लंबदुभाजक आपल्याला काढावयाचा आहे. हा लंबदुभाजक काढण्यासाठी ओ पी रेषाखंडाची जी लांबी आहे त्याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्या. ओ या बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा आणि ओ पी रेषाखंडाच्या वरती आणि खाली अशा पद्धतीने कंस करा. आता हेच अंतर कंपासामध्ये ठेवा. पी बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवून अगोदर काढलेल्या कंसांना छेदणारे कंस काढून घ्या. आता कंसाचे छेदनबिंदू जोडून घेतले तर जी रेषा आपल्याला मिळेल ही रेषा म्हणजेच ओ पी रेषाखंडाची लंबदुभाजक रेषा होय. लंबदुभाजक रेषा ओ पीला ज्या ठिकाणी छेदते त्या ठिकाणी जो बिंदू आहे हा यम बिंदू असं नाव देऊया त्याला. हा यम म्हणजेच ओ पी रेषाखंडाचा मध्यबिंदू होय जो ओ पी रेषाखंडाचे दोन समान भाग करतो. एम बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा. एम पासून ओ पर्यंतचं अंतर कंपासामध्ये मोजून घ्या आणि या ठिकाणी अशा पद्धतीने कंस करा. हा कंस वर्तुळाला ज्या ठिकाणी छेदतो तो छेदबिंदू जो आहे हा पहिला छेदबिंदू त्याला ए असं नाव द्या. हा दुसरा छेदबिंदू त्याला बी असं नाव द्या. हा या ठिकाणी आता ए आणि पी हे बिंदू जोडले की ही झाली वर्तुळाची स्पर्शिका पी ए. तसंच पी आणि बी बिंदू जोडून घेतले की ही झाली वर्तुळाची स्पर्शिका पी बी. अशा पद्धतीने वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून वर्तुळाला स्पर्शिका काढता येतात. या स्पर्शिका खंडांची लांबी समान असते आणि या आकृतीमध्ये वर्तुळाची जी त्रिज्या आहे ही त्रिज्या ही एका बाजूला या ठिकाणी आपण दाखवू शकतो 3.5 सेंटीमीटर. अशा पद्धतीने वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूतून जाणारी स्पर्शिका पी ए आणि पी बी या ठिकाणी काढून दाखवलेल्या आहेत. वर्तुळ स्पर्शिका काढणे प्रकार तिसरा. यामधलंच एक नमुना उदाहरण आणखी एक आपण घेतोय. 6.4 सेंटीमीटर व्यासाचे वर्तुळ काढा. वर्तुळ केंद्रापासून व्यासा एवढ्या अंतरावर बिंदू आर घ्या. या बिंदूतून वर्तुळाच्या स्पर्शिका काढा. या ठिकाणी कच्ची आकृती दाखवलेली आहे. 3.2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ. 3.2 सेंटीमीटर त्रिज्या असलेले वर्तुळ कसे तर वर्तुळाचा व्यास दिलेला आहे 6.4 सेंटीमीटर. व्यासाच्या निमपट त्रिज्या असते म्हणून त्रिज्या 3.2 सेंटीमीटर. या वर्तुळाचा केंद्रबिंदू या ठिकाणी ओ घेऊया. त्याचबरोबर व्यासा एवढ्या अंतरावर असलेला आर बिंदू म्हणजेच 6.4 सेंटीमीटर अंतरावर असणारा आर बिंदू. ओ बिंदूपासून आर बिंदू हा 6.4 सेंटीमीटर अंतरावर आहे. आर बिंदूतून जाणाऱ्या स्पर्शिका आर एस आणि आर टी दाखवलेले आहेत. कच्च्या आकृतीला अनुसरून आता प्रत्यक्ष रचना करूया. यासाठी सर्वप्रथम वर्तुळाचा केंद्रबिंदू ओ या ठिकाणी निवडला. त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती 3.2 सेंटीमीटर आहे. पट्टीच्या साहाय्याने कंपासामध्ये 3.2 सेंटीमीटर अंतर योग्य पद्धतीने मोजून घ्या. अंतर मोजून घेतल्यानंतर ओ या बिंदूवरती ठेवा आणि वर्तुळ काढून घ्या. वर्तुळ काढल्यानंतर वर्तुळ केंद्रापासून आर हा बिंदू व्यासा एवढ्या अंतरावर म्हणजेच 6.4 सेंटीमीटर अंतरावरती आर हा बिंदू आहे. शून्याची खूण ओ जवळ आणि 6.4 सेंटीमीटर अंतर या ठिकाणी हा आर बिंदू घेतला. हा आर बिंदू आणि ओ बिंदू जोडून घ्या. हे जोडल्यानंतर
OR या रेषाखंडाची लांबी आपल्याला 6.4 सेंटीमीटर या ठिकाणी दाखवावी लागेल. OR रेषाखंड काढल्यानंतर OR रेषाखंडाचा लंबदुभाजक आपल्याला काढावयाचा आहे. हा लंबदुभाजक काढण्यासाठी OR ची लांबी 6.4 आहे. निम्म्यापेक्षा जास्त अंतर कंपासामध्ये घ्या आणि OR रेषाखंडाच्या वरती आणि खाली अशा पद्धतीने कंस करा. पुन्हा R बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा आणि पहिले जे कंस काढले या कंसांना छेदणारे छेदकंस काढून घ्या. हे कंस काढल्यानंतर कंसाचे छेदनबिंदू आणि छेदनबिंदू जोडणारी रेषा जर काढली तर ही रेषा म्हणजेच OR रेषाखंडाची लंबदुभाजक रेषा. ही लंबदुभाजक रेषा ज्या ठिकाणी रेषाखंडाला छेदते त्या रेषाखंडात त्या ठिकाणी M हा बिंदू घेऊया. हा M बिंदू OR रेषाखंडाचे 2 समान भाग करतो आणि काटकोनात छेदतो. M बिंदूजवळ कंपासाचं टोक ठेवा. M ते O अंतर कंपासामध्ये घ्या आणि वर्तुळ कंस अशा पद्धतीने काढून घ्या. हा कंस वर्तुळाला ज्या ठिकाणी छेदतो तो पहिला छेदनबिंदू या ठिकाणी आपण त्याला T नाव देऊया. हा दुसरा छेदनबिंदू त्याला S असं नाव देऊया. या ठिकाणी RS हा रेषाखंड जोडून घेतला तर ही स्पर्शिका RS झाली. RT हा रेषाखंड जोडून घेतला तर ही झाली स्पर्शिका RT. वर्तुळाची त्रिज्या 3.2 सेंटीमीटर या ठिकाणी दाखवून घेतली. अशा पद्धतीने वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये R हा बिंदू दिलाय आणि त्याच्यामधून जाणाऱ्या वर्तुळाला स्पर्श करणाऱ्या स्पर्शिका RS आणि RT या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. वर्तुळ स्पर्शिका काढणे यामधली काही महत्त्वाची उदाहरणे या ठिकाणी आपण उदाहरण निवडलेलं आहे. केंद्र P असलेले वर्तुळ काढा. 100 अंश मापाचा लघुकंस काढा. बिंदू A व B मधून वर्तुळ स्पर्शिका काढा. या ठिकाणी कच्ची आकृती दिलेली आहे. P केंद्र असलेले वर्तुळ. या वर्तुळाची त्रिज्या उदाहरणामध्ये दिलेली नाही. ही त्रिज्या आपण आपल्या इच्छेने निवडू शकतो. 100 अंश मापाचा लघुकंस काढणे यासाठी आपल्याला केंद्रीय कोनाचे माप हे त्याच्या संगत लघुकंसाच्या मापा एवढे असते या गुणधर्माचा वापर करावा लागेल. जर केंद्रीय कोन APB हा जर 100 अंश मापाचा काढला तर आपल्याला लघुकंस AB 100 अंश मापाचा मिळेल. लघुकंसाचे अंत्यबिंदू A आणि B मधून जाणाऱ्या स्पर्शिका या ठिकाणी दाखवलेल्या आहेत. या स्पर्शिका ज्या ठिकाणी मिळतात त्या ठिकाणी आपण R असं नाव घेऊया. स्पर्शिका RA आणि RB या ठिकाणी आपल्याला दाखवायच्या आहेत. तर आता कच्च्या आकृतीला अनुसरून आपण प्रत्यक्ष रचना करतोय. सर्वप्रथम वर्तुळाचा केंद्रबिंदू जो आहे तो P या ठिकाणी घेतला. त्यानंतर वर्तुळाची त्रिज्या दिलेली नाही. मग त्रिज्या दिलेली नसल्यामुळे आपण आपल्या इच्छेने त्रिज्या निवडू शकतो. ही त्रिज्या आपण साधारणपणे 3.8 सेंटीमीटर पट्टीमध्ये योग्य पद्धतीने मोजून घेऊया. 3.8 सेंटीमीटर. P या केंद्रबिंदूवरती कंपास ठेवा आणि वर्तुळ काढून घ्या. हे वर्तुळ 3.8 सेंटीमीटर त्रिज्येचे आहे. या ठिकाणी वर्तुळाची त्रिज्या जी आहे ती आपण दाखवून घेऊया.
या त्रिज्येला PA असं नाव देऊया. 3.8 सेंटीमीटर. त्यानंतर या ठिकाणी केंद्रीय कोन APP याचं माप 100 अंश आपल्याला घ्यायचं आहे. त्यासाठी या PA त्रिज्येवरती कोनमापक तुमचा या पद्धतीने ठेवा. कोनमापकाचा आरंभबिंदू हा केंद्र P वरती असला पाहिजे आणि कोनमापकाची शून्याची जी रेषा आहे ती PA त्रिज्येला लागून पाहिजे. आता 0, 10, 20 या पद्धतीने मोजत 100पर्यंत या. 100 ज्या ठिकाणी मिळतील त्या ठिकाणी अशा पद्धतीने खूण करा. या ठिकाणी आपल्याला 100 अंश मापाचा केंद्रीय कोन मिळाला. त्याचं माप 100 अंश या ठिकाणी दाखवून घेऊया. त्रिज्या आता दुसरी PB म्हणजेच कोनाची बाजू आपल्याला मिळाली. त्यानंतर APB केंद्रीय कोन 100 अंश मापाचा आहे म्हणजेच लघुकंस AB हा देखील 100 अंश मापाचा मिळाला. लघुकंसाचे अंत्यबिंदू A आणि B मधून जाणाऱ्या स्पर्शिका काढण्यासाठी A बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा आणि वर्तुळ स्पर्शिका काढणे यातला पहिला जो प्रकार आहे वर्तुळ केंद्राचा उपयोग करून स्पर्शिका काढणे या गुणधर्माचा इथं उपयोग करायचा आहे. A बिंदूच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला समान अंतरावरती कंस करा. हे अंतर तुम्ही तुमच्या इच्छेने कंपासामध्ये घ्यायचं आहे. 2 कंस समान अंतरावरती A बिंदूच्या केल्यानंतर ह्या दोन्ही कंसांमधलं जे अंतर आहे त्यापेक्षा थोडंसं अंतर कमी करा आणि पहिल्या कंसाच्या छेदनबिंदूवरती ठेवून PA त्रिज्येच्या वरती आणि खाली कंस करा. पुन्हा दुसऱ्या कंसाच्या छेदनबिंदूवरती ठेवा आणि यांना छेदणारे कंस काढून घ्या. हे छेदणारे कंस काढल्यानंतर या छेदणाऱ्या कंसांचे छेदनबिंदू यातून जाणारी रेषा काढा. ही रेषा A बिंदूमधून जाते म्हणजेच ही रेषा A बिंदूतून जाणारी स्पर्शिका होय. आता अशाच पद्धतीने B बिंदूवरती ठेवा. B बिंदूच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला समान अंतरावरती कंस करा. आता दोन्ही जे कंस केलेले आहेत या दोन्ही कंसांच्या मधलं अंतर एवढं आहे त्यापेक्षा थोडंसं अंतर कमी करा आणि PB त्रिज्येच्या वरती आणि खाली कंस करा. आता दुसऱ्या कंसाच्या छेदनबिंदूवरती ठेवा. पुन्हा PB त्रिज्येच्या खाली आणि वरती अशा पद्धतीने कंस करा. 2 छेदणारे कंस आपल्याला मिळालेले आहेत. हे छेदणारे कंस आणि कंसाचे छेदनबिंदू जे आहेत यातून जाणारी रेषा आपण काढणार आहोत. बघा हे छेदबिंदू जे आहेत यातून जाणारी रेषा काढणार आहोत. ही रेषा म्हणजेच B बिंदूतून जाणारी स्पर्शिका होय. या स्पर्शिका ज्या ठिकाणी छेदतायत तो बिंदू R बिंदू घेतला. RA आणि RB या लघुकंस ABच्या A आणि B या बिंदूतून जाणाऱ्या वर्तुळ स्पर्शिका आहेत. वर्तुळ स्पर्शिका काढणे या घटकाशी संबंधित उदाहरणे यामध्ये उदाहरण घेतलेलं आहे. 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 5.7 सेंटीमीटर लांबीची जीवा MN काढा. बिंदू M व बिंदू N मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. या ठिकाणी कच्ची आकृती दाखवलेली आहे. या कच्च्या आकृतीमध्ये 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे O केंद्र असलेले वर्तुळ काढलेले आहे. या वर्तुळामध्ये जीवा MN 5.7 सेंटीमीटर लांबीची दाखवलेली आहे. जीवा MNचे अंत्यबिंदू M आणि N मधून
जाणाऱ्या स्पर्शिका PM आणि PN दाखवलेल्या आहेत. या कच्च्या आकृतीला अनुसरून आता आपण प्रत्यक्ष रचना करतोय. त्यासाठी सर्वप्रथम वर्तुळाचा केंद्रबिंदू या ठिकाणी घेतला. याचं नाव आहे O. नंतर 3.4 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढण्यासाठी पट्टीच्या साहाय्याने 3.4 सेंटीमीटर अंतर योग्य पद्धतीने मोजून घ्या. या पद्धतीने अंतर मोजल्यानंतर O या केंद्रबिंदूवरती कंपास ठेवून वर्तुळ काढून घ्या. या ठिकाणी वर्तुळामध्ये जीवा 5.7 सेंटीमीटर लांबीची दाखवायची आहे. त्यासाठी या ठिकाणी वर्तुळाच्या परिघावरती पट्टीची शून्याची खूण ठेवा आणि इकडे 5.7 सेंटीमीटर मिळेल अशा पद्धतीने पट्टी तुम्ही ॲडजस्ट करा. ज्या ठिकाणी शून्याची खूण आहे तो बिंदू म्हणजे तुमचा M बिंदू झाला आणि या ठिकाणी 5.7 सेंटीमीटर जिथं आहे त्या ठिकाणी N बिंदू मिळाला. आता जीवा MN काढून घ्या. जीवा MN 5.7 सेंटीमीटर मिळाली. त्यानंतर त्रिज्या OM या पद्धतीने दाखवा. OM ही त्रिज्या वर्तुळाच्या बाह्य भागामध्ये थोडीशी वाढवा. त्रिज्या आहे 3.4 सेंटीमीटर. त्याचप्रमाणे या ठिकाणी ON ही देखील त्रिज्या दाखवा. ती देखील पुढे वर्तुळाच्या बाह्य भागात थोडीशी वाढवा. जीवा MNचे अंत्यबिंदू M आणि N मधून जाणाऱ्या स्पर्शिका काढण्यासाठी वर्तुळ केंद्राचा उपयोग करून स्पर्शिका काढणे या गुणधर्माचा वापर आपल्याला करावयाचा आहे. त्यासाठी या ठिकाणी M या बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा. M बिंदूच्या डाव्या आणि उजव्या बाजूला समान अंतरावरती कंस करा. हे अंतर जे निवडाल ते तुम्ही तुमच्या इच्छेने घेऊ शकता. M बिंदूच्या दोन्ही बाजूला समान अंतरावरती कंस केले. आता या कंसांच्या मधलं अंतर एवढं आहे. त्यापेक्षा थोडंसं अंतर कमी करा. OM त्रिज्येच्या वरती आणि खाली कंस करा. तसंच दुसऱ्या कंसाच्या छेदनबिंदूवरती ठेवा. OM त्रिज्येच्या वरती आणि खाली कंस करा. हे जे कंस काढलेले आहेत या कंसाचे छेदनबिंदू बघा. हे कंसाचे छेदनबिंदू आहे. हे छेदनबिंदू जोडणारी जर रेषा काढली तर ही रेषा म्हणजेच वर्तुळाची स्पर्शिका आहे जी M बिंदूमधून जाते. अशाच पद्धतीने N बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा. N बिंदूच्या डाव्या आणि उजव्या दोन्ही बाजूला समान अंतरावरती कंस करा. हे जे दोन कंस आपण काढले या दोन्ही कंसांच्या मध्ये एवढं अंतर आहे. थोडंसं अंतर कमी करा आणि ON त्रिज्येच्या वरती आणि खाली कंस करा. आता दुसऱ्या कंसाच्या छेदनबिंदूवरती ठेवा. ON त्रिज्येच्या वरती व खाली कंस करा. जे दोन छेदणारे कंस मिळाले त्यांचे छेदबिंदू बघा. हे आहे. हे छेदबिंदू जोडणारी रेषा जी आपण काढू ही N बिंदूमधून जाते. ही म्हणजेच वर्तुळाची स्पर्शिका आहे. अशीच स्पर्शिका M बिंदूतून जाणारी जी आपण काढलेली आहे ही देखील स्पर्शिका आपण थोडीशी वाढवूया. म्हणजे या दोन स्पर्शिका ज्या ठिकाणी छेदतात तो बिंदू म्हणजे P बिंदू. जीवा MN चे अंत्यबिंदू M आणि N मधून जाणाऱ्या स्पर्शिका
PM आणि PN या ठिकाणी काढून दाखवलेल्या आहेत. प्रकरण 4 भौमितिक रचना. यामधील घटक आहे समरूप त्रिकोणांची रचना. यातील प्रकार पहिला, एकही शिरोबिंदू सामायिक नसताना. दोन समरूप त्रिकोणांच्या मध्ये एकही शिरोबिंदू सामायिक नसेल तर समरूप त्रिकोणांची रचना करणे हा घटक आपण अभ्यासणार आहोत. त्यासाठी उदाहरण निवडलेलं आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. त्रिकोण ABC असा काढा की AB बरोबर 5.5 सेंटीमीटर, BC बरोबर 6 सेंटीमीटर, CA बरोबर 4.5 सेंटीमीटर, BC छेद MN बरोबर 5/4. तर त्रिकोण ABC व त्रिकोण LMN काढा. कच्ची आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. या कच्च्या आकृतीमध्ये त्रिकोण ABCची बाजू BC 6 सेंटीमीटर लांबीची आहे, बाजू AB 5.5 सेंटीमीटर लांबीची आहे, बाजू AC 4.5 सेंटीमीटर लांबीची आहे. त्रिकोण LMN हा त्रिकोण ABCचा समरूप त्रिकोण देखील दाखवलेला आहे. पण LMN या त्रिकोणाच्या बाजूंची लांबी आपल्याला काढावयाची आहे. त्रिकोण ABC समरूप त्रिकोण LMN. समरूप त्रिकोणांचा सर्वात महत्त्वपूर्ण गुणधर्म समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू प्रमाणात असतात. म्हणजेच समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंची गुणोत्तरे ही समान असतात. AB छेद LN, BC छेद MN, AC छेद LN ही संगत बाजूंची गुणोत्तरे समान असतील. BC छेद MN या गुणोत्तराची किंमत उदाहरणामध्ये 5/4 दिलेली आहे. म्हणून या तीनही गुणोत्तरांच्या किमती 5/4. या गुणोत्तराच्या किमतीवरून आता प्रत्येक गुणोत्तराची किंमत 5/4 आल्यामुळे याची तुलना प्रत्येक गुणोत्तराशी केल्यानंतर आपल्याला LMNच्या बाजूंची लांबी काढता येईल. पहिलं गुणोत्तर घेतलं, AB छेद LM बरोबर 5/4. ABची लांबी 5.5 या ठिकाणी लिहिली. 5.5 गुणिले 4 तिरकस गुणाकार केला. 5 गुणिले LM उजव्या बाजूला या ठिकाणी गुणाकार मांडला. 5.5 गुणिले 4 आणि 5 गुणिले आहेत ते डावीकडे पक्षांतर करून आणले, भागिले 5.5ला 5ने भागलं तर 1.1 आले. 1.1 आणि 4चा गुणाकार म्हणजेच LMची लांबी 4.4 सेंटीमीटर आली. त्यानंतर BC छेद MN बरोबर 5/4. BCची लांबी आहे 6. 6 गुणिले 4 तिरकस गुणाकार. 5 गुणिले MN उजव्या बाजूला. 6 चौक 24. 5 गुणिले पक्षांतर करून डावीकडे आणले. 24 भागिले 5 म्हणजे 4.8 आले. MN बरोबर 4.8 सेंटीमीटर. तिसरं गुणोत्तर AC छेद LN याची देखील किंमत 5/4. ACची लांबी 4.5 आहे. 4.5 छेद LN बरोबर 5/4. तिरकस गुणाकार. 4.5 गुणिले 4 5 गुणिले LN. 4.5 गुणिले 4 5 गुणिलेत पक्षांतर करून डावीकडे आणले, भागाकार झाला. 4.5ला 5ने भागलं 0.9 आले. 0.9 आणि 4चा गुणाकार 3.6 सेंटीमीटर. या ठिकाणी त्रिकोण LMNच्या बाजू LMची लांबी 4.4 सेंटीमीटर, MNची लांबी 4.8 सेंटीमीटर, LNची लांबी 3.6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला त्रिकोण LMNच्या तीनही बाजूंची लांबी मिळालेली आहे. त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN या दोनही त्रिकोणांच्या बाजूंची लांबी माहीत आहे. यावरून आता आपण प्रत्यक्ष रचना करणार आहोत. सर्वप्रथम त्रिकोण ABC काढून घेऊया. त्यासाठी या ठिकाणी BC हा रेषाखंड 6 सेंटीमीटर लांबीचा आहे. सर्वप्रथम BC काढून घेऊया. या ठिकाणी शून्याची पट्टी चिकून इथे 6 बिंदू घ्या. हे 2 बिंदू जोडून घेतले. हा बिंदू BC 6 सेंटीमीटर लांबीचा. BC रेषाखंड 6 सेंटीमीटर लांबीचा काढल्यानंतर AB
या बाजूची लांबी आहे 5.5 सेंटीमीटर. पट्टीच्या साहाय्याने कंपासामध्ये 5.5 सेंटीमीटर अंतर मोजून घ्या आणि बी बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा आणि 5.5 सेंटीमीटर अंतरावरती कंस करा. नंतर AC 4.5 सेंटीमीटर अंतर, पट्टीच्या साहाय्याने कंपासामध्ये 4.5 सेंटीमीटर अंतर मोजून घ्या आणि C बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा आणि छेदणारा कंस काढा. हे दोन छेदणारे कंस ज्या ठिकाणी एकमेकांना छेदत आहेत तो बिंदू म्हणजे तुमचा A बिंदू आला. आता हा A बिंदू Bला जोडला. हा AB रेषाखंड 5.5 सेंटीमीटर लांबीचा. त्याचप्रमाणे AC देखील जोडून घ्या. या AC रेषाखंडाची लांबी 4.5 सेंटीमीटर आली. आता त्रिकोण LMNची रचना करणार आहोत. यामध्ये BC या बाजूची संगत बाजू MN ही या ठिकाणी पहिल्यांदा काढावी लागेल. MN आहे 4.8 सेंटीमीटर. 4.8 काढण्यासाठी 0 ज्या ठिकाणी आहे तिथं एक बिंदू घेतला. 4.8 ज्या ठिकाणी आहे तिथं बिंदू घेतला. हा रेषाखंड झाला MN 4.8 सेंटीमीटर लांबीचा. आता LM या रेषाखंडाची लांबी आहे 4.4. पट्टीच्या साहाय्याने 4.4 सेंटीमीटर अंतर मोजून घ्या. हे अंतर मोजल्यानंतर M बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा आणि अशा पद्धतीने 4.4 सेंटीमीटर अंतरावरती कंस करा. नंतर LN या रेषाखंडाची लांबी आहे 3.6 सेंटीमीटर. आता पट्टीच्या साहाय्याने 3.6 सेंटीमीटर अंतर कंपासामध्ये मोजून घ्या आणि N बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा आणि कंस काढा. आता हे दोन कंस एकमेकांना छेदणारे कंस मिळाले. हे छेदणारे कंस ज्या ठिकाणी छेदत आहेत त्या छेदबिंदूला L असं नाव द्या. L हा बिंदू Mला जोडा. LM 4.4 सेंटीमीटर. नंतर L हा बिंदू Nला जोडा. LNची लांबी आहे 3.6 सेंटीमीटर. अशा पद्धतीने त्रिकोण ABC व त्रिकोण LMN हे समरूप त्रिकोण दिलेले आहेत. या दोनही त्रिकोणांच्या मध्ये एकही सामायिक शिरोबिंदू नाही. सामायिक शिरोबिंदू जर दिलेला नसेल तर संगत बाजूंच्या गुणोत्तरावरून त्यांचे संगत घटक आपल्याला काढून घ्यावे लागतात आणि मग समरूप त्रिकोणांची रचना करता येते. समरूप त्रिकोणांची रचना प्रकार दुसरा. दोन समरूप त्रिकोणांच्या मध्ये एक शिरोबिंदू सामायिक असताना. उदाहरण त्रिकोण AMT समरूप त्रिकोण AHE. त्रिकोण AMT मध्ये AM बरोबर 6.3 सेंटीमीटर, कोण TAM बरोबर 50 अंश, बाजू AT बरोबर 5.6 सेंटीमीटर, AM छेद AH हे गुणोत्तर 7/5 आहे. तर त्रिकोण AHE काढा. कच्ची आकृती या ठिकाणी दाखवलेली आहे. त्रिकोण AMT मध्ये AMची लांबी 6.3 सेंटीमीटर, कोण TAM 50 अंश, बाजू AT 5.6 सेंटीमीटर. या ठिकाणी या दोन त्रिकोणांच्या मध्ये A हा शिरोबिंदू सामायिक आहे. शिरोबिंदू सामायिक असेल तर दोन्ही समरूप त्रिकोण एकाच आकृतीमध्ये दर्शवावे लागतात. मग या ठिकाणी AHE हा त्रिकोण देखील दाखवायचा आहे. तो या संगत बाजूंची गुणोत्तरे जी दिलेली आहेत
7/5 या गुणोत्तराचा उपयोग करून आपल्याला AHE हा याच आकृतीमध्ये दाखवायचा आहे. सर्वप्रथम या ठिकाणी AM या रेषाखंडाची लांबी 6.3 सेंटीमीटर घेऊया. या ठिकाणी 0 आहे. 6.3 या ठिकाणी बिंदू घ्या आणि हा AM रेषाखंड काढून घ्या. 6.3 सेंटीमीटर. त्यानंतर कोन TAM हा 50 अंशाचा आहे. त्यासाठी A बिंदूवरती कोनमापकाचा आरंभ बिंदू ठेवा. शून्याची रेषा AM ला लागून 0, 10, 20, 30, 40, 50 अंशाचा कोन या ठिकाणी मिळाला. आणि बिंदू घ्या. कोन TAM आपल्याला 50 अंशाचा काढावयाचा आहे. त्यानंतर बाजू AT 5.6 सेंटीमीटर लांबीची आहे. 5.6 सेंटीमीटर अंतर कंपासामध्ये पट्टीच्या साहाय्याने मोजून घ्या. ते योग्य पद्धतीने मोजा. A बिंदूवरती कंपासाचं टोक ठेवा आणि अशा पद्धतीने कंस करा. हा कंस जिथं छेदतोय तो बिंदू तुमचा T झाला. हा T हा बिंदू M ला जोडा. AT ची लांबी आहे 5.6 सेंटीमीटर. त्रिकोण AMT तयार झाला. त्यानंतर AHE त्रिकोण काढण्यासाठी या ठिकाणी आपल्याला A बिंदू ज्या ठिकाणी आहे तिथं कोनमापकचा आरंभ बिंदू या पद्धतीने ठेवा आणि शून्याची रेषा AM ला लागून आणि A बिंदूजवळ लघुकोन काढा. हा लघुकोन आपण आपल्या इच्छेने घेऊ शकतो. 30 अंश किंवा 40 अंश. मी या ठिकाणी 30 अंशाचा लघुकोन घेते. A बिंदूजवळ लघुकोन काढला 30 अंश. लघुकोन काढल्यानंतर या ठिकाणी AM/AH हे गुणोत्तर दिलेलं आहे 7/5. AM ही जी बाजू आहे ती त्रिकोण AMT मधली आहे. AM ही बाजू AH पेक्षा मोठी आहे. त्रिकोण AMT हा AHE पेक्षा मोठा आहे हे यावरून लक्षात येतं. मग AM आणि AH हे गुणोत्तर 7/5 आहे. त्यातले AMचे आपण 7 भाग समान करूया. रेषाखंडाचे समान भाग करणे हा जो गुणधर्म तुम्ही शिकलेला आहात त्याचा इथं आपल्याला उपयोग करायचा आहे. AM या रेषाखंडाचे 7 समान भाग करण्यासाठी कंपासामध्ये तुम्ही काही अंतर घ्यायचं. हे अंतर तुम्ही तुमच्या इच्छेने घेऊ शकता. 1, 2, 3, 4, 5 आणि 6 व 7. 7 भाग आपण केले. हे 7 भाग हे AMशी समान असतील. कारण AMचे 7 भाग त्यापैकी AH 5 भाग आहे. म्हणून AMचे 7 भाग जिथं संपतायत तिथं या ठिकाणी ही रेषा काढली. आता AH हा रेषाखंड हा 5 भाग आहे. मग यासाठी या ठिकाणी एकरूप कोन काढणे हा गुणधर्म वापरायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने कंस केला.
हे सुद्धा अंतर आपण आपल्या इच्छेने निवडलेलं आहे. हा याच मापाचा कंस आता 5 भाग जिथं संपतील तिथं करावायचा आहे. 1 2 3 4 5. 5 भाग इथं संपत आहेत तिथं हा याच मापाचा कंस करावायचा आहे. आणि आता या ठिकाणी या 7 भाग जिथं संपलेत तिथं तयार झालेल्या कोणाचा एकरूप कोन काढायचा आहे. इथं तयार झालेला हा जो कोन आहे याचा कोन बघा, हा या मापाचा कोन या ठिकाणी एकरूप कोन काढला. हा एकरूप कोन आणि 5 भाग जिथं संपतायत तो यातून जाणारी रेषा जी असेल ती याला समांतर रेषा मिळेल. समांतर रेषा. त्यानंतर आता कोन AMT याचा एकरूप कोन या ठिकाणी काढावायचा आहे. कोन AMT बघा, अशा पद्धतीने कंस काढला. या कंसाचा छेदनबिंदू आणि AM ला हा जिथं छेदतोय तिथं कंस घेतला. मग हा पहिला जो कंस काढलाय एवढाच कंस हा जिथं समांतर रेषा मिळते तिथं काढला. आणि या 2 कंसांच्या छेदनबिंदूमधलं अंतर कंपासामध्ये घेऊन याचा एकरूप कोन इथं काढला. आता हे जे एकरूप कोन मिळाले हे एकरूप कोनमधून जाणारी रेषा ही समांतर रेषा असेल. कारण या ठिकाणी हे एकरूप कोन म्हणजे परस्परांचे संगत कोन तयार होत आहेत. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला H हा बिंदू मिळाला आणि या ठिकाणी E हा बिंदू मिळाला. त्रिकोण AHE या ठिकाणी तयार झाला. अशा पद्धतीने 2 समरूप त्रिकोणांच्या मध्ये एक शिरोबिंदू सामायिक असेल तर समरूप त्रिकोणांची रचना करता येते.